शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 मध्ये मी डॉक्टर विकास भालेराव आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. सदर कार्यक्रमाची सुरुवात आपण विद्यापीठ गीताने करूया. दीपक सर, विद्यापीठ गीत. अन्नं बहुपूर्वित तदव्रतम्। जय 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 हरित क्रांति, जय 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 नवल क्रांति, हरित क्रांतीचे नवल क्रांतीचे कार्य जे करीतीनी, जय महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पश्चिम महाराष्ट्र खानदेशात पसरविले कृषी उत्पन्न जाळे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाने निर्मिती भाजीपाला फुले फळे. सातपुडा सह्याद्री पर्वतरांगांवर, तापी गोदावरी मुळा कृष्णा काठावर, विश्वजन कल्याणासाठी रचिल्या अगणित विकास अगणित विकास. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. माळरानी हिरवेगार गालीचे फुलवीती, शिक्षण विस्तार संशोधन ग्राम उन्नती, अन्न पशुधनाने दौलत वाढवीती. अभियंत्याच्या अवजारांनी विविध प्रक्रिया घडती. जगी पडते झेंडा मानाचा, असे हे गौरवती, असे हे गौरवती. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. जय 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 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. धन्यवाद सर. शेतकरी बंधूंनो, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विद्यापीठाने केलेले संशोधन शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण आलेला हा सुरू असलेला खरीप हंगाम 2024 यामध्ये विद्यापीठाने केलेल्या शिफारशी, विकसित केलेले वाण हे शेतकऱ्यांना अवगत व्हावे त्यासाठी खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम 2024 चे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र व पूर्ण महाराष्ट्रातील जी महत्वाची खरीप पिके आहे त्या संदर्भात आपण विविध विषयांवरती व्याख्याने आयोजित केलेली आहेत. याचाच विचार करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे पीक असलेले मका हे पीक आपण आज निवडले आहे. तर आजच्या या व्याख्यानासाठी आपण निमंत्रित केले आहे डॉक्टर सुनील कराड सर. हे वरिष्ठ मका पीस पैदासकार आहेत, मका सुधार प्रकल्प शेंडा पार्क कोल्हापूर येथे. तर सरांचा आजचा विषय आहे खरीप हंगामातील मका लागवड तंत्रज्ञान. कराड सर हे मागील 21 वर्ष झाले विद्यापीठामध्ये विविध पीक पैदासकार म्हणून कार्यरत आहेत. सरांचे शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथेच झाले आहे. त्यांनी संशोधनामध्ये या 21 वर्षामध्ये जास्तीत जास्त संशोधन हे नाचणी, नागली, वरई या गोष्टींमध्ये या पिकांमध्ये केले आहे. या वाणांचे कृषी विद्यापीठाचे राहुरी कृषी विद्यापीठाचे सर्वच्या सर्व वाण सरांनी स्वतः विकसित केले आहे, ज्यामध्ये फुले नाचणी, फुले वारटी, फुले एकादशी, फुले कासारी यांचा समावेश आहे. सध्या सर 2020 सालापासून मका पीक पैदासकार आहेत. यामध्ये सरांनी चारा पिकाचा हायब्रिड नेपियर हा वाण विकसित करण्यामध्ये सरांचा सहभाग आहे. तसेच यावर्षी विकसित केलेले व शिफारशीत झालेले 2 वाण फुले उमेद आणि फुले चॅम्पियन हे आता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहेत. सरांचं एक वैशिष्ट्यपूर्ण काम म्हणजे ज्यावेळेस महाराष्ट्रात पहिल्यांदाच लष्करी आळीने थैमान घातले होते त्यावेळेस त्याची प्रथम ओळख करून आणि त्याच्या नियंत्रणासाठी ॲडहॉक आणि नंतर
त्याच्या नियंत्रणासाठीच्या शिफारशी देण्यामध्ये सरांचे मोठे योगदान राहिलेले आहे, की ज्याचा परिणाम पुन्हा एकदा मका पिकाखालील क्षेत्र वाढण्यामध्ये झालेला आहे. सरांना वेगवेगळ्या संस्थांची 4 पारितोषिके प्राप्त आहेत. तसेच 10 MSc कृषीच्या विद्यार्थ्यांना व 10 PhD आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. सरांचे 40 पेक्षा जास्त संशोधन परलेख आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहे. आंतरराष्ट्रीय व्याख्याने दिली आहेत व त्यांना उत्कृष्ट सादरीकरणाचे बक्षीस सुद्धा मिळालेले आहे. तसेच गौरवाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय मका संशोधन केंद्रामार्फत आपल्या शेंडा पार्क येथील मका सुधार प्रकल्पामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे 2 प्रकल्प सध्या कार्यान्वित आहेत. अशा प्रकारे मका पिकावर सर्वांगीण माहिती असलेले, बहुमोल असे ज्ञान असलेले कराड सर आज आपल्याला व्याख्यानासाठी उपलब्ध आहेत. मी कराड सरांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. कराड सर प्लीज. नमस्कार. आज या प्रशिक्षण कार्यक्रम 2024 खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान हा जो काही सप्ताह चालू केलेला आहे, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमारजी पाटील साहेब, त्याचबरोबर संशोधन संचालक गोरंटीवार सर, अधिष्ठाता डॉक्टर रणपिसे सर आणि पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर मासाळकर सर यांच्या मार्गदर्शनाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आज आपण खरीप हंगामातील मका पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान कसं वाढवता येईल किंवा उत्पादकता कशी वाढवता येईल याबद्दल आपण या ठिकाणी आज मी माझं सादरीकरण या ठिकाणी करत आहे. स्लाइड दिसतात सर? विकास सर? दिसतायत. एक सर एक मिनिट, अजून स्लाइड शेअर नाही झालं. 1 मिनिट. हा झाले सर, करा सुरू. ओके. आपल्या सर्वांना माहित आहे की मका पिकाचं जे महत्व आहे की मका पीक का घ्यावं, शेतकऱ्यांनी मका पिकाकडे का वळावं आणि मका पिकापासून शेतकऱ्यांना काय फायदे आहे, तर त्याचे महत्वाचं कारण म्हणजे मका हे पीक विविध हंगामामध्ये घेता येतं, कुठल्याही हंगामामध्ये घेता येतं. जसे आपले 3 हंगाम आहेत, तिन्ही हंगामामध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये हे पीक घेता येतं. कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक घेता येतं. आणि मका हे पीक C4 वर्गीय पीक असल्यामुळे ते सूर्यप्रकाशाचा पूर्णपणे वापर करतं आणि त्या सूर्यप्रकाशापासून कर्बोदके मोठ्या प्रमाणामध्ये तयार करतं. आणि या गुणधर्मामुळं जी काही तृणधान्य आहेत त्या सर्व तृणधान्यापेक्षा मका पिकाची उत्पादकता जी आहे किंवा ज्याला आपण उत्पादन क्षमता म्हणतो, ती तृणधान्यापेक्षा मका पिकाची उत्पादन क्षमता ही सर्वात जास्त आहे. आणि यामुळंच मका पिकाला तृणधान्याची राणी असं संबोधलं जातं. आणि हे जे मका पीक आहे याला धान्य पिकांची राणी, आणि धान्याबरोबरच मका पीक हे चाऱ्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये किंवा देशामध्ये घेतलं जातं. आणि त्यामुळे मका पिकाला चारा पिकाचा राजा असंही म्हटलं जातं. तसं जर पाहिलं तर जी अन्नधान्याची पीक आहेत, भात आणि गहू, तर या 2 पिकानंतर मका हे महत्वाचं, तिसरं हे महत्वाचं पीक आहे. आणि याचबरोबर अन्नधान्याबरोबरच मका पीक जे आहे या पिकाला इंडस्ट्रीयल क्रॉप असं म्हटलं जातं. कारण मका पीक हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीला कच्चा माल पुरवठा मका पिकाद्वारे केला जातो. जसे वेगवेगळ्या कंपनी आहेत, स्टार्च कंपनी आहे, तेल वेगवेगळे प्रथिने आहेत, वेगवेगळी कंपनी आहेत, त्यामध्ये मका पिकाचा वापर हा कच्चा माल म्हणून केला जातो. आणि याच महत्वाच्या गुणधर्मामुळे किंवा जी काही आणखी जी महत्वाची गुणधर्म आहेत, जसं की मानवी आहारामध्ये मका पिकाचं महत्व वेगळं आहे. वेगवेगळ्या पशुपक्षी खाद्य पुरवठा तयार करण्यासाठी मका पिकाचं महत्व आहे. वेगवेगळी औषधं असतील, वेगवेगळे पेय असतील, बेकरी उत्पादन असतील, याच्यामध्ये मका पिकाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. आणि त्यामुळे मका पिकाची लागवड करणं, त्याची उत्पादकता वाढवणं आणि त्याचं उत्पादनही वाढवणं हे भविष्यात सुद्धा आजही गरजेचं आहे. आणि भविष्यात सुद्धा ही मागणी जी आहे ही मागणी अशीच वाढत जाणार आहे. आणि हेच मका पिकाचं महत्व आहे. त्यामुळे आज आपल्याला या ठिकाणी मका पिकाची उत्पादकता कशी वाढवायची किंवा त्याचं कुठलं तंत्रज्ञान आहे की ज्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल, त्याची माहिती आज आपण या लेखात किंवा आजच्या या चर्चामध्ये घेणार आहोत. प्रथमतः थोडंसं एक सांगतो की मका आपण जर पीक घेतलं आणि त्याचं जर 1 क्विंटल जर धान्य घेतलं तर मका पिकाच्या 1 क्विंटल धान्यापासून आपल्याला जवळपास 65 किलो स्टार्च मिळतं.
40 लिटर आपल्याला इथेनॉल, इंधनक्षम इथेनॉल, आता आपल्या सर्वांना माहित आहे की पेट्रोल मिक्सित आता इथेनॉल येतंय, सगळ्या पेट्रोलमध्ये आता इथेनॉल मिक्स केलं जातंय आणि मक्यापासून इथेनॉल काढण्याचं सरकारचं हे मोठं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये भविष्यामध्ये सुद्धा मक्याची मागणी आहे, भविष्यात सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून मका पिकाला त्याचं क्षेत्र वाढवणं किंवा उत्पादन घेणं हे शेतकरी बंधूंच्या आर्थिक फायद्यासाठी हे नक्कीच एक चांगलं असं पीक आहे. मग राज्यामध्येच आपण किंवा देशामध्ये किंवा जागतिक उत्पादनामध्ये जरी आपण जरी मक्याचा जर विचार केला की किती उत्पादन होतं आणि त्याचा वापर कसा होतो, तर जगामध्ये जवळपास 38% उत्पादन हे मक्याचं अमेरिका सारखे प्रगत राष्ट्रामध्ये होतंय, 23% उत्पादन चीन सारख्या राष्ट्रामध्ये होतंय आणि 9% उत्पादन ब्राझील आणि आपण कुठंतरी 2% आहोत. म्हणजे ज्याला आपण विकसित देश म्हणतो त्या विकसित देशामध्ये सुद्धा मका पिकाचा उत्पादन जे आहे फार मोठ्या प्रमाणावर आहे, कारण त्याचा वापर तसा आहे. म्हणून आपल्याला किंवा भारताला सुद्धा, आपल्या राज्याला सुद्धा मक्याची मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन करणं हे गरजेचं आहे. आता ही जी काही संधी जी आहे आपल्याला आपल्या राज्यामध्ये, ज्यावेळेस राज्याचा जर आपण विचार केला, जसं मी आता सांगितलं की विविधतामध्ये हे किंवा वातावरणातील जे काही बदल आहे किंवा ज्याला आपण मूल्यवर्धन आपण म्हणू शकतो, त्यासाठी सुद्धा हे मका पीक हे फार महत्वाचं आहे. थोडक्यातच फक्त सांगतो की किती महत्वाचं पीक आहे. तर 1950 पासून आजपर्यंत जरी आपण विचार केला तरी आपल्याला असं दिसून येतं की मका पिकाखालचं जे क्षेत्र आहे, राज्यामधले क्षेत्र आहे, हे कंटिन्युअसली वाढत असलेलं हे पीक आहे. म्हणजे राज्यामध्ये मी असं म्हणेन की हे एकच पीक आहे की ज्या पिकाखालील क्षेत्र जे आहे ते कंटिन्युअस वाढत चाललेलं आहे. 1950 साली 31,000 हेक्टर क्षेत्र असलेलं पीक आज 2022-23 मध्ये आज जवळपास 13.13 लाख हेक्टर क्षेत्र वाढत चाललेलं, म्हणजे कंटिन्युअस क्षेत्र वाढत असलेलं मका हे पीक आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा मका पिकाखालचं क्षेत्र जे आहे, मागे 10 वर्षाची जरी आकडेवारी बघितली आपण, 12 वर्षाची जरी आकडेवारी बघितली, त्याही ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की 2011-12 साठी आपल्या भारतामध्ये 87 लाख हेक्टर जे क्षेत्र होतं तेच आज 2022-23 जवळपास आपलं 99 लाख हेक्टर क्षेत्र या मका पिकाखाली आहे. म्हणजे राज्यातच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा मका पिकाखालील जे क्षेत्र आहे हे कंटिन्युअस वाढत चाललेले आहे आणि त्यामुळे शेतकरी बंधूंनी या मका पिकाखालील क्षेत्र वाढवणं, त्याचं उत्पादन वाढवणं आणि उत्पादकता वाढवणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचीच आपण आता आज या ठिकाणी तंत्रज्ञानाची कुठलं तंत्रज्ञाने आपली उत्पादकता वाढेल ते आपण या ठिकाणी बघू. आता एकच मुद्दा मला या ठिकाणी अधोरेखित करायचा, जो या स्लाइड मध्ये दाखवलेला आहे. 10 वर्षामध्ये क्षेत्र वाढत चाललेलं आहे, 50 वर्षापासून क्षेत्र वाढत चालले 1950 पासून. फक्त 2018-19 साली बघा, इथं जर आपण स्लाइड मध्ये बघू शकतात, 2018-19 साली फक्त राज्यामध्ये आपलं जे क्षेत्र आहे ते 60,000 हेक्टर क्षेत्र कमी झालं. का कमी झालं तर त्याचं कारण पुढे चार्ट मध्ये दाखवलेलं आहे की 2018-19 साली आपल्याला आपल्या राज्यामध्ये मका पिकावरती अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसला आणि त्याच्यानंतर काय झालं की अमेरिकन लष्करी अळीमुळे काय होतं की मक्याचं उत्पादन घटतं, म्हणून लगेच मक्याचा पेरा कमी झाला. परंतु आपण मका संशोधन प्रकल्प कसबा वाडा कोल्हापूर या संशोधन केंद्रावरून आपण त्या लष्करी अळीवरती आपण विद्यापीठाने विविध प्रयोग घेतले आणि त्यातून आपण लगेच ऍडोबसिस वरती एक शिफारस आणली आणि ती शिफारस आणल्यानंतर लष्करी अळीचं 100% नियंत्रण होतंय आणि त्याचाच परिपाक म्हणा विद्यापीठाने केलेली शिफारस आणि कृषी विभागाने केलेला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला आणि यामुळेच लगेच पुढच्या वर्षी 2019 साली जे क्षेत्र मक्याचं 60,000 हेक्टरनी घटलं होतं तेच क्षेत्र पुढच्या वर्षी 2 लाख हेक्टर क्षेत्रांनी ते वाढलं गेलं. म्हणजेच विद्यापीठाने केलेलं जे संशोधन आहे आणि त्याला कृषी विभागाने जी पब्लिसिटी दिली त्यामुळे आपण मका उत्पादनाचं क्षेत्र वाढवण्यामध्ये, कंटिन्युअस वाढवण्यामध्ये आपण सफल झालेलो आहोत. परंतु जी उत्पादकता जी आहे ती कुठेतरी बघितलं तरी ती थोडीशी आपली देशाच्या तुलनेने आपली उत्पादकता कमी आहे आणि म्हणून आपण उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी काही तंत्र वापरणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. जे राज्यामध्ये जवळपास 38 लाख मेट्रिक टन उत्पादन मक्याचं होतंय, मी एकदा शब्द वापरला या ठिकाणी की हे मका हे पीक इंडस्ट्रियल पीक आहे. जे काय राज्यामध्ये जवळपास 38-39 लाख मेट्रिक टन उत्पादन राज्यामध्ये होतंय, तर त्या उत्पादनापैकी जवळपास 49% उत्पादन हे पक्षी खाद्यासाठी, 17% उत्पादन हे पशु खाद्यासाठी वापरलं जातं, 17% उत्पादन हे स्टार्च इंडस्ट्रीसाठी वापरलं जातं
आणि 60% उत्पादन अन्न वेगवेगळे तयार करण्यासाठी, 60% वेगवेगळ्या फूड प्रोसेस इंडस्ट्रीसाठी वापरलं जातं आणि कुठेतरी फक्त इतर वापरामध्ये जसं सीडसाठी आपण म्हणतो फक्त 1% वापर केला जातो. म्हणजेच काय की मक्याचा वापर जो आहे हा मॅक्झिमम वापर जो आहे हा फक्त इंडस्ट्रीला रॉ मटेरियल म्हणून केला जातो आणि म्हणून मका पिकाला इंडस्ट्रियल पीक आहे असं हे म्हटलं जातं. मग हे क्षेत्र का वाढत चाललेलं आहे? तर याचं कारण म्हणजे कुठले तिन्ही हंगामामध्ये पीक घेतलं जातं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मका पीक हे कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे. या पिकामध्ये वेगवेगळ्या संकरित वाणाची उपलब्धता आहे, वेगवेगळ्या प्रक्रिया उद्योगाकडून याची उपलब्धता आहे आणि याचबरोबर हिरवा चारा किंवा मुरघासासाठी सुद्धा मक्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. त्यामुळे मक्याचं उत्पादन हे वाढत आहे आणि क्षेत्रही वाढत चाललेलं आहे. मग आता क्षेत्र वाढत चाललेलं आहे परंतु उत्पादकता कमी आहे. मग उत्पादकता का कमी आहे? कारण आपल्याला कुठल्या मुद्द्यावरती बोलायचंय तर महत्वाची जी काय उत्पादना जी कमी असण्याची जी कारण आहे त्याच्यामध्ये अयोग्य जमिनीची निवड किंवा योग्य वाणाचा वापर न करणे, योग्य जातीचा वापर न करणे किंवा रासायनिक खताचा योग्य वापर न करणे किंवा सेंद्रिय खताचा अंतर्भाव नसणे, पेरणीची योग्य वेळ नसणे, चुकीची पेरणीची पद्धत, पाणी देण्याची अयोग्य पद्धत आणि यामुळे काय होतं की मक्याचं उत्पादन जे कमी येतं. मग आज आपण या ठिकाणी उत्पादन मक्याचं कसं वाढवायचं तर त्याची जी 3 सूत्र आहेत त्या 3 सूत्राची या ठिकाणी मी आपल्याला माहिती होती. पहिलं मक्याचं उत्पादन वाढवण्यासाठीचं पहिलं तंत्रज्ञान आहे, पहिली सूत्री आहे ती म्हणजे वेळेत पेरणी. जरीही मका पीक हे तीनही हंगामामध्ये घेतलं असलं तरी विद्यापीठाने प्रत्येक हंगामामध्ये किती तारखेपर्यंत मका पिकाची पेरणी करायची याची शिफारस ही केलेली आहे. जसं की खरीप हंगामामध्ये 15 जून ते 15 जुलै ही पेरणीची योग्य वेळ आहे. रब्बी हंगामामध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर ही पेरणीची शिफारस आहे. ही झाली पहिली त्रिसूत्री मकाच्या उत्पादनाच्या वाढीमधलं पहिलं सूत्र म्हणजे वेळेत पेरणी. शेतकरी बंधूंना काय वाटतं की मका पीक कुठल्याही वेळेला म्हणजे जमिनीमध्ये टाकलं आणि पाणी दिले की मका पीक लगेच वाढतं. मका पीक वाढतं, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होते, परंतु त्याचं उत्पादन क्षमता जी आहे ती उत्पादन क्षमता किंवा अधिक उत्पादन आपल्याला मिळण्यासाठी विद्यापीठाने ज्या शिफारस केलेल्या ज्या वेळा आहेत किंवा वेळ आहे ती शेतकऱ्यांनी पाळणं ही एक महत्वाचा एक त्रिसूत्री मधला घटक आहे. दुसरा जो त्रिसूत्री मधला घटक आहे उत्पादन वाढीची त्रिसूत्रीतला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे हेक्टरी किंवा एकरी योग्य रोपांची संख्या. योग्य रोपांची संख्या जर आपण नियंत्रित जर केली तर ऑटोमॅटिक आपल्याला उत्पादनामध्ये फार मोठं फरक जाणून येईल. तर हा त्याच्यातला दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे की रासायनिक किंवा सेंद्रिय खताचा संतुलित वापर. संतुलित वापर शब्द या ठिकाणी फार महत्वाचा आहे. तर या त्रिसूत्रीवरती आपण आज मोठ्या प्रमाणात चर्चा करणार आहोत आणि हीच त्रिसूत्री आपल्याला मक्याचं उत्पादन किंवा मक्याची उत्पादकता वाढवण्यासाठी आपल्याला नक्कीच मदत करणार आहे. मकाच्या लागवडीमधला पहिला जो मुद्दा आहे त्या त्रिसूत्रीच्या याच्या बरोबरच इतर जे घटक आहेत पहिला जो मुद्दा आहे की योग्य जमिनीची निवड. आता मक्याची लागवड करत असताना योग्य जमीन म्हणजे कुठली की जी जमीन उत्तम निचरा होणारी जी जमीन आहे ती मक्यासाठी योग्य जमीन अशी समजावी. याचबरोबर मध्यम ती काळी जमीन आणि याच मध्यम त्या काळी जमिनीबरोबर जी नदी काठाची पूर येऊन गेल्याच्या नंतर म्हणजे खरीपामध्ये ज्यावेळेस पूर येऊन जातो तर त्यावेळेस ती नदी काठाची जी काही गाळाची जमीन असते तर ती गाळाची जमीन मक्याच्या लागवडीसाठी मका पिकाच्या लागवडीसाठी अत्यंत योग्य अशी जमीन आहे. आणि ज्या जमिनीचा समूह हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे अशी जमीन मका पिकाच्या लागवडीसाठी निवड करणे ही गरजेचं आहे. आणि या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाणही योग्य प्रकारे पाहिजे. मका पिकामध्ये म्हणजे हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा पाणी थांबणाऱ्या जमिनीमध्ये किंवा जी आपण ज्याला दलदलीची जमीन असं म्हणतो ही जमीन हलकी जमीन किंवा दलदल असलेली जमीन मका पिकासाठी कृपया निवडू नये किंवा अशा जमिनीमध्ये मका पीक घेऊ नये. अन्यथा आपल्याला हलकी जमीन असेल किंवा दलदलीची जर जमीन असेल ज्यामध्ये पाणी साठत असेल अशा जमिनीमध्ये मका पिकाची वाढही होत नाही, त्याला योग्य प्रकारे कणीसही येत नाही आणि जरी कणीस आली तरी त्या कणसामध्ये दाणे भरले जात नाही. परिणामी आपल्याला फार मोठ्या कमी उत्पादनाला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि त्यासाठी मका पिकासाठी योग्य जमीनची निवड
मध्यम ती काळी जमीन आणि जिचा समूह 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे अशी जमीन मका पिकासाठी योग्य ही जमीन अशी निवडणं हे गरजेचं आहे. आता जमीन निवडल्याच्या नंतर आता आपण ठीक आहे, शेतकरी बंधूंनी आता ठरवलं की त्याच्याकडे जी काही जमीन अशी आहे की हा जो चांगली जी जमीन आहे मध्यम प्रकारची जमीन त्यांनी निवडली. मग मका पिकाची लागवड करायची. पण कुठला मका लागवड करायचा? कारण मका पिकाचे सर्वसाधारणपणे 6 प्रकार आहेत आणि हे प्रकार वापरानुसार आहेत. मग मका पिकाचे 6 जे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे साधा मका, ज्याला आपण नॉर्मल मेज म्हणतो, जो आपल्याला बाजारामध्ये दिसतो की तांबड्या रंगाचा असेल, पिवळा रंगाचा असेल, पांढऱ्या रंगाचा असेल आणि जो मका अन्नधान्यासाठी किंवा पशुखाद्यासाठी, पोल्ट्री खाद्यासाठी किंवा मूल्यवर्धित पदार्थासाठी वापरला जातो त्या मक्याला आपण साधा मका असं म्हटलं. दुसरा जो मक्याचा प्रकार आहे त्या मक्याला आपण गुणात्मकयुक्त प्रथिनयुक्त मका म्हणतो. म्हणजेच त्याला इंग्रजीमध्ये आपण क्वालिटी प्रोटीन मेज असं त्याला म्हणतो. मग साधा मका आणि गुणात्मक प्रथिनयुक्त मका जो आहे हा दिसायला एकसारखा असतो, त्याच्यामध्ये काही बदल नसतो. म्हणजे आपण जर असं बघितलं तर आपण तो ओळखू शकत नाही की साधा मका कुठला आणि गुणात्मक मका कुठला. परंतु गुणात्मकयुक्त प्रथिनयुक्त मकामध्ये जे प्रथिनांचं प्रमाण असतं, जसं लायसिन असेल किंवा ट्रिप्टोफॅन असेल, ह्या 2 प्रथिनांचं प्रमाण साध्या मक्यापेक्षा डबल असतं. आणि म्हणून या प्रकारच्या मकाला आपण ही जी प्रकारचा मका जो आहे हा अन्नधान्यासाठी किंवा मूल्यवर्धित पदार्थ करण्यासाठी ह्या प्रकारच्या मक्याचा धान्याचा वापर केला जातो. त्याला गुणात्मक प्रथिनयुक्त मका हा मक्याचा दुसरा प्रकार आहे. तिसरा जो प्रकार आहे मक्याचा तो आपल्या सर्वांना, शेतकरी बंधूंना सगळ्यांना माहित आहे, शेतकरी बंधू त्याच्याशी निगडीत आहे, तो म्हणजे चाऱ्यासाठीचा मका. की हिरवा चारा शेतकऱ्यांना आपल्या दुभत्या जनावरांना मिळावा म्हणून हिरवा चारा किंवा मुरघास असेल तो बनवण्यासाठी जो म्हणजे ज्याला आपण चाऱ्यासाठीचा मका म्हणतो, अशा प्रकारचा हा मका असतो, ज्याच्यामध्ये मक्याच्या धान्यापेक्षा वैरणीला किंवा त्या चाऱ्याला महत्व दिलं जातं. हा तिसऱ्या प्रकारचा मका. ही जी काय मी प्रकार सांगत आहे, साधा मका, गुणात्मक प्रथिनयुक्त मका किंवा चाऱ्यासाठीचा मका, या प्रत्येक प्रकाराच्या मक्याच्या जाती वेगवेगळ्या आहेत, त्यांचं उत्पादन तंत्रज्ञान वेगळं आहे, त्यांची लागवड पद्धत सुद्धा किंवा बियाण्याचा दर असेल ही सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी आहे. हे 3 प्रकार झाले. पुढचा जो प्रकार आहे त्याला आपण स्पेशालिटी कॉर्न म्हणतो, जे मानवी आहारामध्ये स्पेशल पर्पज साठी येतात. आणि ती जी आहे तो चौथा मक्याचा प्रकार म्हणजे बेबी कॉर्न. छोटे छोटे बेबी कॉर्न किंवा मका असतो आणि या बेबी कॉर्न पासून पंचतारांकित हॉटेलमध्ये या बेबी कॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि यापासून वेगवेगळे प्रकारचे सूप, लोणची किंवा भजी यासारखे पदार्थ केले जातात. हा मक्याचा चौथा प्रकार, बेबी कॉर्न प्रकार. पाचवा जो मक्याचा प्रकार आहे त्याला पॉपकॉर्न म्हणतात आणि पॉपकॉर्न मका हा मूल्यवर्धित खाद्यपदार्थ करण्यासाठी केला जातो, जसं की लाह्या. पॉपकॉर्न मका हा ज्वारीच्या दाण्यासारखा गोल आणि गुळगुळीत असलेला प्रकार आहे. जसं ज्वारीचे दाणे असतात तसेच या पॉपकॉर्नचे दाणे असतात आणि या पॉपकॉर्न पासून चांगल्या प्रकारच्या लाह्या आपल्याला मिळतात. आणि शेवटचा जो मक्याचा प्रकार आहे तो म्हणजे स्वीटकॉर्न किंवा ज्याला आपण मधुमका म्हणतो, म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये किंवा हिल स्टेशनला ही कणसे उकडून किंवा भाजून वेगवेगळ्या पदार्थासाठी खाल्ली जातात. ही जी वेगवेगळी प्रकारची जी मका आहेत, बेबीकॉर्न असेल, पॉपकॉर्न असेल, स्वीटकॉर्न असेल, याच्याही जाती वेगवेगळ्या आहेत, याची लागवड पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत. आता स्वीटकॉर्न, बेबीकॉर्न आणि पॉपकॉर्न किंवा इतर मक्याचा जरी विचार केला तर स्वीटकॉर्न मध्ये जे सुक्रोजचं जे प्रमाण आहे ते जवळपास 14 ते 15च्या दरम्यान 14 ते 15% दरम्यान सुक्रोजचं प्रमाण असतं आणि तेच जर आपण साधा मक्यामध्ये जर गेलो तर 5 किंवा 7% प्रमाणामध्ये असतं. म्हणून प्रत्येक मक्याचा प्रकारानुसार एक वैशिष्ट्य असतं आणि त्यानुसार आपण त्याची निवड करणं गरजेचं आहे. आता कुठल्याही प्रकारचा जरी मका घ्यायचा असेल तरी आपण अगोदर आपण चर्चा केलेली आहे की अगोदर आपण मध्यम ती काळी जमीन की ज्या जमिनीचा समूह हा 6.5 ते 7.5 आहे अशी जमीन आपल्याला निवडायची आणि मग आपल्याला बाजारामध्ये आपल्याला कुठला मका आणायचा आहे त्यानुसार आपल्याला त्याची जात निवड करणे ही गरजेचे आहे. तर आपण आता आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या मोठ्या प्रमाणामध्ये मका घेतला जातो तो म्हणजे साधा मका घेतला जातो आणि त्याच्याच लागवडीवरती आपण जास्त भर देणार आहोत. जिथं बदल आहे तिथे मी तो त्या ठिकाणी मी तो अधोरेखित करेल. तर ही मक्याची 6 प्रकार आहेत. मग
आता जमीन आपण निवडलेली आहे. जमीन निवडल्यानंतर आता त्याची जात निवडायची, कारण आपल्याला पुढे गेले की मग पेरणी करायची. मग मका पिकाचा मी सांगितलं की त्या ठिकाणी संकरित जाण्याचा किंवा याचा योग्य जातीचा वापर व्हायला पाहिजे. मग जाती कुठल्या कुठल्या आहेत मक्यामध्ये? मक्या पिकामध्ये संकरित वाण पण मोठ्या प्रमाणामध्ये आहेत, त्याचबरोबर सुधारित वाण पण आहे. सुधारित वाणापेक्षा संकरित वाणाची उत्पादन हे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून आज राज्यामध्ये मका पिकाचे जेवढे काय वाण उपलब्ध आहेत हे जवळपास सगळे संकरित वाण आहेत. सगळे सिंगल क्रॉस हायब्रिड्स या मका पिकामध्ये उपलब्ध आहेत. मग ही संकरित वाण असतील किंवा सुधारित वाण असतील, ह्या दोन्ही प्रकारच्या वाणामध्ये परत एकदा त्याची वेगवेगळे गट पडतात. आणि ते गट म्हणजे 3 प्रकारचे वेगवेगळे गट आपल्या राज्यामध्ये बघायला मिळतात. पहिला म्हणजे उशिरा पक्व होणारा गट. ज्या मक्याच्या वाणांना पक्व होण्यासाठी 100 दिवसाच्या पुढे कालावधी लागतो त्याला आपण उशिरा पक्व होणारे गट म्हणतो. मध्यम कालावधीत पक्व होणारे म्हणजे जे 90 ते 100 दिवसामध्ये पक्व होतात त्याला आपण मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण म्हणतो. जे लवकर पक्व होतात 85 ते 90 हे लवकर पक्व होणाऱ्या गटामध्ये पडतात. आणि चौथा जो वाण आहे चौथा जो गट आहे अति लवकर पक्व होणारे जे वाण आहे ते 85 दिवसामध्ये पक्व होतात. शक्यतो चौथा जो गट आहे हे राष्ट्रीय स्तरावरचं वाणांच्या गटाचं वर्गीकरण आहे. तर चौथा जो गट आहे अति लवकर पक्व होणारे वाण हा 85 दिवसात पक्व होतो. आणि हा आपल्या राज्यामध्ये जास्त करून आढळत नाही. आपल्या राज्यामध्ये मध्यम कालावधीत आणि लवकर पकवणारे हेच वाण मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. तर हे मका पिकाची वाण झाले की संकरित वाण आणि सुधारित वाण. आता त्याच्या गटनिहाय आपण कुठले कुठले वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत आपल्याला उत्पादन वाढवण्यासाठी त्या वाणांचा आता आपण या ठिकाणी माहिती घेऊया. जी मकाची जी उशिरा पक्व होणारी वाण आहेत 100 दिवसाच्या पुढं, त्याच्यामध्ये बायो 9682 HQPM 1-5 उदय ही संकरित वाण आहे. आणि उशिरा पक्व होणाऱ्या संमिश्र वाणामध्ये किंवा सुधारित वाणामध्ये आफ्रिकन टॉल सारखा वाण हा उशिरा पक्व होणारा वाण. आफ्रिकन टॉल हा चाऱ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे त्याचबरोबर आफ्रिकन टॉल हा धान्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती घेतला जातो. दुसरा जो गट आहे मध्यम कालावधीत पक्व होणारे वाण, की जे वाण 100 दिवसामध्ये 90 ते 100 दिवसामध्ये पक्व होतात. तर त्यामध्ये आपल्या मका संशोधन प्रकल्प काजबावडा कोल्हापूर या ठिकाणावरून महात्मा फुले कृषी विद्यापीठने या ठिकाणावरून राजश्री या नावाचा वाण पहिला संकरित वाण विकसित केला. त्यानंतर फुले महर्षी हा दुसरा संकरित वाण विकसित केला. आणि चालू वर्षी म्हणजे सन 2024 मध्ये आपण फुले उमेद या नावाचा मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण विकसित केलेला आहे. याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सुद्धा आरंभ PDKV आरंभ या नावाचा मध्यम कालावधीत पक्व होणारा वाण राज्यासाठी विकसित केलेला आहे. याचबरोबर बायो 9544 हा राष्ट्रीय स्तरावरती वापरला जाणारा वाण मध्यम कालावधीत पक्व होणारा हा असा वाण आहे. लवकर पक्व होणारा जो गट आहे तिसरा गट, जे वाण 85 ते 90 दिवसामध्ये पक्व होतात. तर या वाणामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत आपल्या मका संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणावरून चालू वर्षी म्हणजे 2024 साली फुले चॅम्पियन या नावाचा वाण आपण चालू वर्षी हा संकरित वाण हा विकसित केलेला आहे. याचबरोबर पुसा संकर 1 आणि 2 ही वाण सुद्धा या लवकर पक्व होणाऱ्या वाणामध्ये राज्यामध्ये लागवडीसाठी ही शिफारस केलेली वाण आपल्या राज्यामध्ये आहेत. म्हणजे आपण आता वाणाचे प्रकार गट बघितले, म्हणजे वापरानुसार त्याचे गट बघितले. त्याचबरोबर पक्वतेच्या कालावधीनुसार आपण त्याचे गट बघितले, ज्याच्यामध्ये हे वेगवेगळे 3 गट आहेत. आता आपण प्रत्येक गटनिहाय कुठले वाण आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये, उत्पादन वाढीसाठी प्रत्येक वाणाचं वैशिष्ट्य हे महत्वाचं आहे. की जसं हा पहिला गट आहे संकरित वाणामध्ये उशिरा पक्व होणारा, यामध्ये बायो 9681 हा पिवळा दाना असलेला वाण आहे. 70 ते 70 क्विंटल प्रति हेक्टर एवढी याची उत्पादन क्षमता आहे. दुसरा जो वाण आहे HQPM 1 हा पिवळा दाना असलेला, अर्ध खळीदार असलेला आणि करपा व खोडकिडी रोगास प्रतिकारक्षम असलेला वाण आहे. आणि याची उत्पादन क्षमता 65 क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. दुसरा जो गट आहे मध्यम कालावधीतला, आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये म्हणजे मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या वाणांचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. तर यामध्ये पहिला जो वाण आहे हा राजश्री, बायो 9637, फुले महर्षी, फुले उमेद जो चालू वर्षी
आपण विकसित केला आणि पिढीकी आरंभ हा सुद्धा चालू वर्षी विकसित केला. ही वाहनाची शिफारस या मध्यम कालावधीत आपण राज्यासाठी केलेली आहे. याचे आपण डिटेल जे आहे ते आपण लगेचच बघूया. तिसरा जो गट आहे लवकर पक्व होणाऱ्या, ज्याच्यामध्ये महाराजा नारंगी पिवळा दाना असलेला वाण आहे. पुसा संकर मका हा सुद्धा नारंगी पिवळा दाना असलेला वाण आहे. विवेक संकरित मका 21 हा पिवळा दाना असलेला वाण. विवेक संकरित मका 27 पिवळा दाना असलेला वाण हा. आणि चालू वर्षी आपण विकसित केला फुले चॅम्पियन हा सुद्धा नारंगी पिवळा दाना असलेला वाण मार्केटमध्ये आपण या लवकर पक्व होणाऱ्या गटामध्ये शिफारशी केलेली ही अशी वाण आहे. आता आपण महत्वाची जी वाण आहेत त्यांची कॅरेक्टर बघूया, की जो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने राजश्री नावाचा वाण 2009 साली विकसित केला. हा वाण एकरी संकरित पद्धतीने निर्माण केलेला आहे. दोन्ही हंगामासाठी उपयुक्त असलेल्या हा वाण जो आहे हा टर्सिकम पर्णकर्पा, की ज्याला TLB असं म्हणतो, मेडिस्पन पर्णकर्पा या रोगाचा प्रतिकारक्षम असलेला वाण आहे. आणि या वाणाची उत्पादन क्षमता खरीप हंगामामध्ये 75 क्विंटल प्रति हेक्टर आणि रब्बी हंगामामध्ये 100 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी या वाणाची उत्पादन क्षमता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी हे वाण निवडताना योग्य वाण निवड करणं ही अत्यंत महत्वाचं आहे. हा त्याचा फोटो, कणसाचा फोटो आणि झाडाचा फोटो या ठिकाणी दाखवलेला आहे. दुसरा जो वाण आहे तो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मका संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणावरून 2016 साली हा सुद्धा एकरी संकरित पद्धतीने निर्माण केलेला वाण आहे. आणि खरीप व रब्बी हंगामासाठी शिफारस केलेला हा वाण आहे. हा वाण सुद्धा टर्सिकम पर्णकर्पा किंवा पर्णकर्पा या मेडिस्पन करपा तसंच तांबेरा रोगाचा मध्यम प्रतिकारक्षम असलेला हा वाण आहे. या वाणाची उत्पादन क्षमता खरीप हंगामामध्ये 80 क्विंटल प्रति हेक्टरी आणि रब्बी हंगामामध्ये 90 क्विंटल प्रति हेक्टरी ही सरासरी उत्पादकता आहे ही ह्या फुले महर्षी या वाणाची आहे. या दोन साध्या मक्याबरोबरच आपण स्वीटकॉर्न प्रकारचा जो गट आहे ज्याला आपण स्वीटकॉर्न म्हणतो किंवा मधुमका गट म्हणतो, तर त्यामध्ये सुद्धा आपण मका संशोधन केंद्र कसबावाडा कोल्हापूर या ठिकाणावरून 2016 साली फुले मधुमका हा खरीप हंगामासाठी उपयुक्त असलेला स्वीटकॉर्नचा वाण एकरी संकरित पद्धतीने निर्माण केलेला वाण आहे. आणि या वाणाचं वैशिष्ट्य असं की या वाणामध्ये असलेलं साखरेचं प्रमाण इतर कुठल्याही वाणांच्या खाजगी कंपन्यांचे जरी वाण याच्यामध्ये मक्यामध्ये आहेत स्वीटकॉर्न मध्ये, तरीही या फुले मधुमका वाणाचं स्वीटकॉर्नचं जे प्रमाण आहे ते जवळपास 14.89% इतकं अति जास्त प्रमाण असलेला गोडी असलेला हा वाण आहे. हा सुद्धा वाण खोडकिडीस सोंडकिडीस या प्रतिकारक्षम आहे आणि टर्सिकम पर्णकर्पा तसेच पर्णकर्पा मेडिस्पर्णकर्पा तांबेरा या रोगाचा प्रतिकारक्षम असलेला हा वाण आहे. आणि या वाणाची उत्पादन क्षमता जी आहे ती जवळपास 125 ते 130 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी उत्पादन क्षमता असलेला हा फुले मधुमका वाण 2016 साली आपण विकसित केलेला आहे. चालू वर्षी आपण 2024 साली या संशोधन केंद्रामधून फुले उमेद QMH 1701 हा नवीन वाण साध्या मक्यासाठी विकसित केलेला आहे. हा एकरी संकरित वाण असून नारंगी पिवळा दाना असलेला वाण आहे. हा वाण मध्यम कालावधीमध्ये म्हणजे 100 दिवसामध्ये हा पक्व होतो. आणि हा वाण सुद्धा जसं की TLB MLB CLS या आणि तांबेरा या रोगाचा प्रतिकारक्षम असलेला हा वाण आहे. याचबरोबर मक्यावरती जी लष्करी आळी पडते तिला सुद्धा प्रतिकारक्षम असलेला हा वाण आहे. फुले उमेद हा वाण आहे. आणि हा वाण खरीप हंगामासाठी राज्यामध्ये आपण लागवडीसाठी शिफारस केली आहे. या वाणाची उत्पादन क्षमता खरीप हंगामामध्ये जवळपास 90 क्विंटल प्रति हेक्टरी म्हणजे 30 ते 35 क्विंटल प्रति एकर एवढी उत्पादन क्षमता असलेली हा अत्यंत चांगला वाण फुले उमेद, ज्याच्याकडून ज्या वाणाकडून आपण इच्छा किंवा उमेद ठेवू शकतो अधिक उत्पादनाची, असा हा फुले उमेद वाण आपण 2024 साली चालू वर्षी हा राज्यासाठी विकसित केलेला आहे. याचबरोबर आजपर्यंत राज्यामध्ये आपण ही जी काय वाहनं विकसित केली कृषी विद्यापीठाकडून ती सगळ्या मध्यम कालावधीतली होती. चालू वर्षी आपण लवकर पक्व होणारा वाण 95 दिवसामध्ये पक्व होणारा वाण आपण मका संशोधन केंद्र कोल्हापूर महात्मा फुले कृषी राहुरी अंतर्गत या ठिकाणी राज्यासाठी चालू वर्षी विकसित केलेला आहे. हा वाण सुद्धा एकरी संकरित वाण पद्धतीने हा विकसित केलेला आहे. हा वाण 95 दिवसात पक्व होतो, लवकर पक्व होणाऱ्या गटात मोडणारा वाण आहे. आणि हा वाण सुद्धा खोडकिडी किंवा लष्करी आळीस प्रतिकारक्षम असलेला हा असा वाण आहे.
हा वाण खरीप हंगामासाठी या वाणाची शिफारस केलेली आहे. या वाणाची उत्पादन क्षमता खरीप हंगामामध्ये 95 क्विंटल प्रति हेक्टर ही सरासरी उत्पादन क्षमता असलेला हा फुले चॅम्पियन नावाचा वाण आहे. म्हणजे एकरी 35 ते 40 क्विंटल उत्पादन क्षमता असलेला हा वाण फुले चॅम्पियन वाण चालू वर्षीच आपण राज्यासाठी हा शिफारशीत झालेला आहे. ही दोन्ही जी वाण आहेत ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केली आहे. आणि याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी सुद्धा चालू वर्षी पीडीकेवी आरंभ या नावाचा एकेरी संकरित वाण नारंगी पिवळा दाणा असलेला वाण हा विकसित केलेला आहे. पीडीकेवी आरंभ हा मध्यम पक्वता कालावधीत पक्व होणारा वाण असून या वाणाची उत्पादन क्षमता 100 ते 105 क्विंटल प्रति हेक्टरी म्हणजे 40 ते 25 क्विंटल प्रति हेक्टरी असलेला हा वाण पीडीकेवी आरंभ या नावाने चालू वर्षी राज्यात शिफारस केलेला आहे. ही जी वाण आहेत ही साध्या मक्यासाठी आहेत. याचबरोबर चाऱ्यासाठी सुद्धा आपण एक वाण या ठिकाणावर विकसित केलं आहे ज्याचं नाव आफ्रिकन टॉल आहे. आणि तो चाऱ्याबरोबरच धान्यासाठी सुद्धा तो वाण घेतला जातो. आणि आफ्रिकन टॉलची धान्याची जी क्षमता आहे ती 30 ते 40 क्विंटल प्रति हेक्टरी एवढी आफ्रिकन टॉल या वाणाची उत्पादन क्षमता आहे. आणि चाऱ्याचीही त्याची आहे. जी आपण वाणं बघितली ही सगळी संकरित होती. मग यामध्ये संमिश्र वाण जे आहे किंवा सुधारित वाण जे आहेत यामध्ये परत मध्यम कालावधीत पक्व होणारी जी वाण आहेत जशी की मांजरी, करवीर ही वाण आता थोडीशी कालबाह्य झालेली आहेत. कारण काय झालेलं आहे की ही संमिश्र वाण असल्यामुळे यांची उत्पादन क्षमता थोडीशी कमी आहे. आणि आपण आता शेतकरी अधिक उत्पादन क्षमता असलेले वाणाची मागणी करतो. पण फक्त माहितीसाठी म्हणून संमिश्र वाणामध्ये सुद्धा मांजरी आणि करवीर यासारखी वाणं या संशोधन केंद्रामधून राज्यासाठी ही शिफारशीत केलेली आहेत. पंचगंगा हा सुद्धा वाण संमिश्र गटामधला पांढरे दाणे असलेला वाण आहे. आणि तो सुद्धा राज्यासाठी संमिश्र गटामध्ये आपण शिफारशीत केलेला आहे. ही साध्या मक्याची वाण सोडून जसं की स्वीटकॉर्न आहे याच्यामध्ये मी सांगितलं एक व्हरायटी दाखवली की फुले मधू आहे. याचबरोबर खाजगी कंपन्यांची माधुरी, प्रिया, स्वीटकॉर्न, विन ऑरेंज, मिस्टी अशी वेगवेगळी वाण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. बेबीकॉर्न मध्ये HM4, VL मका 42, VL बेबीकॉर्न 1 आणि पॉपकॉर्न मध्ये अंबर पॉपकॉर्न, पॉपकॉर्न 11, VL अंबर पॉपकॉर्न अशी वाण या स्वीटकॉर्न मध्ये आहे. आता आपण जमिनीची निवड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारचा वाण घ्यायचा आहे, साधा घ्यायचा आहे, स्वीटकॉर्न घ्यायचा आहे आणि मग त्यानुसार कुठला वाण उपलब्ध आहे त्याची माहिती घेतलेली आहे. आता उत्पादनचा जो महत्वाचा जो घटक आहे की आता आपण बियाणं किती वापरायचं. तर साध्या मक्याचं म्हणजे ज्यावेळेस आपण धान्यासाठी जो मका घेतो त्यासाठी आपण 8 किलो प्रति एकर एवढं बियाणं त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. मी पुन्हा शेतकरी बंधूंना या ठिकाणी आवाहन करतो की आपण कृपया 8 किलो प्रति एकर या प्रमाणातच बियाणं मक्याचं बियाणं धान्याच्या जो मका घेतो त्यासाठी 8 किलो प्रति एकर एवढंच बियाणे त्या ठिकाणी वापरा. मग या मका पिकाला बियाणं आपण घेतल्यानंतर किंवा काही काही ठिकाणी जसं मी संमिश्र वाणं सांगितली जर म्हणजे आफ्रिकन सॉइल सारखी ती जर घरची जर असतील तर काही ठिकाणी मग त्या बियाणाला आपल्याला बीज प्रक्रिया करणं ही गरजेचं आहे. कारण आपल्याला उत्पादन वाढवायचंय. मग शेतकरी बंधूंनी उत्पादन वाढवत असताना फक्त जमीन निवडली किंवा वाण निवडला म्हणजेच उत्पादन वाढतं असं नाही. उत्पादन वाढणं हे कम्युनिटी इफेक्ट असतो. प्रत्येक घटकांनी थोडं 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 मग आपल्याला त्याच्यानंतर
तिसरी जी बीज प्रक्रिया त्याला करायची ती म्हणजे जैविक घटकाची करायची, जी ॲझोटोबॅक्टर 25. सॉरी माफ करा, डिस्टर्ब करतोय. शेअर स्क्रीन कराल परत? शेअर स्क्रीन नाही. हा, डिस्कनेक्ट झाल्यामुळे शेअर स्क्रीन गेलंय. दिसते? हो सर, हो, प्लीज हो. कंटिन्यू. तिसरा जो घटक आहे जैविक बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे, जसं की ॲझोटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये आपल्याला जैविक याची प्रक्रिया बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ही बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्याला म्हणजे कूज व मर रोग जो आहे त्याच्यावर नियंत्रण मिळवता येतं, आणि किंवा याचबरोबर मातीमधून किंवा बियाणामधून जे काय रोगांचं प्रादुर्भाव पिकावरती होत असतो त्याचंही नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही बुरशीनाशकाची, कीटकनाशकाची आणि जैविक ची बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे उत्पादन वाढीसाठी आपल्याला बीजाबरोबर बीज प्रक्रिया करणं हेही अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो घटक आहे जो मी मग सांगितला की योग्य पेरणीची वेळ, म्हणजे त्रिसूत्रीमधली पहिला जो घटक आहे की खरीप हंगामामध्ये 15 जुलै पर्यंत पेरणी ही होणं गरजेचं आहे. थोडंसं 1-4-5 दिवस मागं पुढे जरी चालत तरी चालेल, परंतु हे जी तारखा जी आहेत त्यात 15 जुलै पर्यंत मका पिकाची अधिक उत्पादनासाठी हे करणं गरजेचं आहे. जसं मका पिकाची, मग आता जर शेतकरी म्हणतात की काय होतं 15 जुलै नंतर 25 जुलै नंतर पेरणी केली तर काय होतं, की जसं उशिरा पेरणी होईल तसं खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो आणि त्याच्यामुळे उत्पादनामध्ये घट होते. किंवा पेरणीनंतर जर पाऊस जर बंद झाला तर मग ते बियाणं थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला उगवण क्षमता त्याची थोडीशी कमी होते. म्हणून ह्या पेरणीच्या वेळे ज्या आहेत त्या अत्यंत पाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग पेरणी कशी करायची? मका पिकाची पेरणी करत असताना आपण ती सरी वारंबा पद्धत करू शकतो. त्याचबरोबर आपण सपाट वाफ्यावर ट्रॅक्टरच्या साह्याने, आता छोटे छोटे ट्रॅक्टर आहेत त्याच्या साह्याने आपण पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी करू शकतो, किंवा बैलाच्या टिपणीच्या साह्याने म्हणजे बैलजोडीच्या साह्याने, टिपणीची किंवा पाबरीच्या साह्याने सुद्धा आपण मका पिकाची पेरणी ही त्या ठिकाणी करू शकतो. मग कुठलीही मेथड वापरली, समजा सरी वारंबा वापरली किंवा ट्रॅक्टर, छोटा ट्रॅक्टर वापरला किंवा बैलगाडीची टिफन म्हणजे बैल जोडीची जी पाबरीच्या साह्याने जरी केली तरी त्या ठिकाणी आपल्याला दुसरी जी त्रिसूत्री मी सांगितली की योग्य रोपांची संख्या, मग योग्य रोपांची संख्या आपल्याला राखण्यासाठी आपल्याला बियाणाचा दर जो मी सांगितला 8 किलो प्रति एकर, आणि त्याचबरोबर ते बियाणं पेरत असताना कुठल्याही साह्याने पेरत असताना आपल्याला त्या ठिकाणी योग्य अंतर असणं गरजेचं आहे. आणि योग्य अंतर किती आहे तर 75 बाय 20 सेंटीमीटर, म्हणजे जर फुटात जर बोललं तर थोडंसं 2.5 फूट बाय अर्धा फूट या प्रमाणामध्ये आपल्याला ती पेरणी करायची, किंवा इंचात जर म्हणलं तर 27-28 इंच बाय 8 इंच या प्रमाणामध्ये आपल्याला पेरणी करायची. म्हणजे 2 ओळीमध्ये अंतर आपल्याला 75 सेंटीमीटर ठेवलं गेलं पाहिजे आणि 2 रोपांमध्ये अंतर 20 सेंटीमीटर ठेवलं गेलं पाहिजे. हे 75 सेंटीमीटर अंतर आपण ठेवलं आणि 2 ओळीमध्ये, म्हणजे ट्रॅक्टरची पेरणी करत असताना आपल्याला ते ऍडजस्ट करता येते. तो जो म्हणजे हे असतो त्याचा खाल्ला, किंवा बैलाची जी पाबर असते आता ती किंवा सरी पाडताना आपण त्या प्रकारे 2.5 फुटाची सरी त्या ठिकाणी टाकायची आणि मग आपल्याला त्याच्यावर 20-20 सेंटीमीटरवरती बियाणं टोकत जायचंय. असं जर आपण पेरणी जर केली तर बरोबर आपल्या एका एकरमध्ये आपल्याला जवळपास 26,767 एवढी झाडांची संख्या त्या ठिकाणी राखता येईल. म्हणजेच काय की आपल्या उत्पादनामधली ही दुसरी सूत्री आहे की योग्य रोपांची संख्या, आणि योग्य रोपांची संख्या राखण्यासाठी आपल्याला योग्य बियाणं आणि त्याची पेरणी ही योग्य प्रकारे करणे. जर समजा लवकर येणाऱ्या ज्या जाती आहेत, जसे की आपली फुले उमेद जी जात चालू वर्षी आपण रिलीज केलेली आहे मातमौली कृषी विद्यापीठांनी, लवकर येणारी जर जात असेल तर त्या ठिकाणी 2 ओळीमध्ये 60 सेंटीमीटर आणि 2 रोपांमध्ये 20 सेंटीमीटर अंतर ठेवणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला मग एका एकरमध्ये 33,333 झाडं त्या ठिकाणीवरून आपल्याला त्या ठिकाणावरून मिळतील, आणि मग आपल्याला उत्पादन जे आहे अपेक्षित असं उत्पादन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे उत्पादन वाढत असताना पुन्हा मी त्या मुद्द्यावर येतो की उत्पादन वाढत असताना आपल्याला हेक्टरी बियाणं आणि पेरणीचं अंतर त्या ठिकाणी पाळणं अत्यंत हे महत्वाचं आहे. आता बियाणाचा दर सांगितला आपण, पेरणीचं वेळ सांगितली, पेरणीचं अंतर आपण त्या ठिकाणी बघितलं, पेरणीची पद्धत त्या ठिकाणी बघितली. फक्त आता एक थोडासा जो मुद्दा आहे, छोटासा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण मक्याची पेरणी करतो, सरी वारंबा करतो,
किंवा ट्रॅक्टरच्या साहाय्याने करतो किंवा बैलजोडीच्या साहाय्याने करतो, तर शक्यतो ती सरी जी आहे ती दक्षिणोत्तर सरी करावी. म्हणजे दक्षिणोत्तर जर सरी केली तर त्या सरीचा जो भोत असतो त्या सरीच्या पूर्वेच्या बाजूला आपण ते बियाणं टोकायचं. म्हणजे सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे तो इथून तिथून आपल्या त्या सकाळचा सूर्यप्रकाश आहे त्या रोपांना मिळेल आणि मग सकाळचा सूर्यप्रकाश ते रोप चांगल्या प्रकारे, मी सुरुवातीला सांगितलं होतं की मका हे सिफोर वर्गीय प्लांट आहे आणि ते सूर्यप्रकाशाचा चांगला वापर करतो आणि मग सकाळचा कोवळा जो सूर्यप्रकाश पडतो त्यांनी तो शोषून घेऊन त्याचं रूपांतर ते चांगल्या प्रमाणात अन्नधान्यामध्ये करतं आणि मग त्याची वाढ ही जोमाने होते. म्हणून पेरणीची दिशा, मक्यासाठीची पेरणीची दिशा ही शक्यतो जर शक्य असेल तर उत्तर दक्षिण, जर तुमचं क्षेत्र जर पूर्व पश्चिम असेल तर मग ठीक शक्य नाही, परंतु ज्या ठिकाणी ज्यांना शक्य आहे त्यांनी उत्तर दक्षिण मका पिकाची पेरणी करावी. आणि एका ठिकाणी मात्र मग 2 बियाणं त्या ठिकाणी आपण टाकत जाऊ. आता या ठिकाणी मी फोटो दाखवलेला आहे, सरीवरंबा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये असं बियाणं टाकलेलं आहे. 2 रोपांमध्ये बरं 20-20 सेंटीमीटरचं अंतर ठेवले. आता इथं बघा कोरड्यामध्ये पेरणी केली थोडीशी आणि त्याच्यामध्ये बियाणं टाकलेलं आहे. बियाणं टाकल्यानंतर पाणी दिलं, आता रोपांची वाढ झाली. आता काय झालं की 2 बियाणं टाकल्यामुळे एका जागेवर 2 रोप आता आलेले आहेत. मग अशा वेळेस आपल्याला पेरणी झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी 2 रोप आलेले असतील मग त्या ठिकाणी आपल्याला 15 दिवसाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी एका रोपाची विरळणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. योग्य वेळेत जर विरळणी केली नाही तर मग एक धाड जे आहे ते छोटं पडतं, दोन्ही धाट छोटं पडतात आणि कणीस हे बारीक होतं. आता ह्या फोटोमध्ये बघा एकाच दिवशी टाकलेलं, परंतु एक झाड मोठं आहे एक झाड छोटं आहे. म्हणून आपण 15 ते 20 दिवसामध्ये मका पिकाची विरळणी करणं गरजेचं आहे. आणि विरळणी करताना ज्या ठिकाणी जसं इथं दाखवलंय खुरपं त्याच्या ठिकाणी व्यवस्थित घातलंय आणि छोटं जे रोप आहे ते हळूच काढून घेतलेलं आहे. आणि अशा प्रकारे मग आपल्याला विरळणी केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आपल्या शेतामध्ये योग्य रोपांची संख्या त्या ठिकाणी राखता येईल. हे मका पिकाच्या उत्पादन वाढीमधलं दुसरं तंत्रज्ञान. आणि रोपांची संख्या ठेवण्यासाठी आपल्याला बियाण्याची मात्रा, अंतर आणि विरळणी ही घटक ही कारणीभूत आहे. आता आपण जमीन निवडली, बियाणं केलं, सगळं झालं, परंतु मका पीक म्हटलं की लोक म्हणतात खादाड पीक आहे, खत मात्रा किती घालायची. तर मका पिकाला 100 किलो नत्र आणि 100 किलो नत्र 120, 60 आणि 40 हा मका पिकाचा डोस आहे. आणि हा 120 किलो नत्र प्रति हेक्टर, 60 किलो स्फुरद प्रति हेक्टर आणि 40 किलो पोटॅश प्रति हेक्टर ही खत मात्रा आपण कृषी विद्यापीठाने ही शिफारशीत केलेली खत मात्रा पिकाला देणं गरजेचं आहे. आणि ही खत मात्रा देण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची ही तपासणी करून घ्यायला पाहिजे. आता ही खत देण्यासाठी म्हणजे जर एकर भाषेत जर सांगितलं आपण की आपल्याला ही खत मात्रा देण्यासाठी आपल्याला युरिया 35 किलो युरिया एका वेळेस एका एकरसाठी देणं गरजेचं आहे. सिंगल सुपर फॉस्फेट जो एकदाच द्यायचा आहे तो 150 किलो प्रति एकर सिंगल सुपर फॉस्फेट त्या आपल्या मका पिकाला देणं गरजेचं आहे. आणि 27 किलो पोटॅश प्रति एकर या प्रमाणामध्ये मका पिकासाठी रासायनिक खतांची मात्रा आहे. फक्त युरियाचा जो डोस आहे तो आपल्याला 3 वेळेस द्यायचा आहे. पेरणीच्या वेळेस एकदा द्यायचा आहे, पेरणीनंतर 30 दिवसांनी द्यायचा आहे आणि पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी नंतर तिसरा डोस द्यायचा आहे. म्हणजेच काय तर 35 किलो युरिया एका वेळेस, 30 दिवसांनी परत 35 किलो युरिया आणि परत 35 किलो युरिया तिसऱ्या 45 दिवसांनी, असा 3 वेळेस युरिया द्यायचा आहे. आणि सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश हे मात्र एकाच वेळेस, ते म्हणजे लागवडीच्या वेळेस टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता बाजारामध्ये जर समजा जर ही जर खतं जर उपलब्ध नसतील, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट किंवा पोटॅश, तर आपण अल्टरनेटिव्ह जे आहेत जसं मिश्र खतं जी आहेत त्याचंही आपण वेगवेगळ्या प्रकारे कॉम्बिनेशन्स या ठिकाणी वापरू शकतो. जसं की डीएपी जर असेल तर 52 किलो डीएपी एका वेळेस प्रति एकर साठी, युरिया 15 किलो एकदाच द्यायचा आहे आणि पोटॅश 27 किलो प्रति एकर. 10-26-26 जर उपलब्ध असेल तर 10-26-26 62 किलो प्रति एकर, युरिया 22 किलो आणि सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति एकर एकाच वेळेस आपल्याला त्या पिकाला द्यायचंय. 19-19 सारखं जर मिश्र खत उपलब्ध असेल तर 84 किलो प्रति एकर या प्रमाणात 19-19-19 आणि सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति एकर यापैकी कुठलंही कॉम्बिनेशन जरी दिलं तरी चालेल. फक्त आपल्याला पिकाला 120-60-40 हा नत्र स्फुरद पालासचा प्रति हेक्टरी डोस द्यायचा आहे.
आणि त्याच्यासाठी हे एकरमध्ये हे आपण कन्वर्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही जर खत मात्रा जर दिली तर आपल्याला योग्य असं उत्पादन या मका पिकामधून मिळेल. आता ही जी काही खतं आहेत ही पेरणीच्या वेळेस द्यायची. ही युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅशिया हे एकत्र मिक्स करायचं आणि तुम्ही जी सरी काढलेली आहे त्या सरीवरती कुठल्याही प्रकारे फेकून न देता जसं आपण रांगोळी काढतो तशी एका ओळीमध्ये ही खतं या ठिकाणी टाकायची. ती जसं या ठिकाणी मी आता दाखवलेलं आहे ती खतं त्या ठिकाणी टाकावीत आणि मग त्याच ठिकाणी बियाणाची टोकन करावी. ज्या जमिनीमध्ये झिंकची कमतरता आहे त्या ठिकाणी या खतांबरोबर या बेसल डोस बरोबरच एकरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आपली एकरी 10 किलो झिंक सल्फेट त्या खतामध्ये वापरण्याची शिफारसही केलेली आहे. तर पेरणीपूर्वीच 10 किलो झिंक सल्फेट जे आहे ते थोडंसं शेणखतामध्ये मिसळावं आणि मग ते जसं या ठिकाणी आता आपण जे मिश्र खत टाकलं त्याच बरोबर हे झिंक सल्फेट हे पेरणीच्या वेळेसच टाकण्याची शिफारस या मका पिकासाठी अधिक उत्पादनासाठी फायदेशीर आहे. म्हणजेच उत्पादन घेत असताना तिसरा जो त्रिसूत्रीतला जो घटक होता, मी सांगितलं त्रिसूत्रीतला जो तिसरा घटक होता तो म्हणजे योग्य समतोल खताचा वापर. समतोल खत म्हणजे काय की 120-60-40 आणि त्यासाठी ही असलेले कॉम्बिनेशन्स आणि त्याचबरोबर 10 किलो झिंक सल्फेट ही त्याच्यामध्ये टाकणं ही अत्यंत आपल्या उत्पादनासाठी हे एकदम महत्वाचं आहे. आता आपण पेरणी केली, लागवड केली, खताचाही योग्य डोस टाकला, मग पीक पेरणी केल्यानंतर त्याची वाढ होते आणि मग आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जो शेतकऱ्यांना प्रश्न भेटतो तो म्हणजे त्या कालावधीत सगळ्यांची पिकं येतात, मजुरी वाढते, मजुरी उपलब्ध होत नाही आणि मग तशा वेळेस आपण पिकामध्ये काय होतं की तण जोमाने वाढायला सुरुवात होती. तर अशा वेळेस आपल्याला तण व्यवस्थापन करण्यासाठी आपण मका पिकामध्ये वेगवेगळी तणनाशकाची शिफारस आपण केलेली आहे आणि ती शेतकरी बंधू वापरू शकतात. ज्यामध्ये म्हणजे प्री इमर्जन्स म्हणजे मका पेरणी केल्याच्या नंतर ताबडतोब जी तणनाशक आहे त्याच्यामध्ये अॅट्राझिन किंवा पेंडामेथिलिन या तणनाशकाचा वापर आपण बियाणं उगून येण्यापूर्वी जर केला तर आपलं तणांचं नियंत्रण होऊ शकतं. आणि जर आपण त्या ठिकाणी काही कारणास्तव जर वापर करू शकलो नाही या तणनाशकांचा तर मग 15 ते 20 दिवसानंतर म्हणजे मका पिकाची उगवण झाल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी टेम्बुटुरिन किंवा टोपारोमॅझिन या पोस्ट इमर्जन्स तणनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. आता पेरणीनंतर लगेचच जर अॅट्राझिन हे 50% 1 ते 2 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये किंवा पेंडालिथिन जे आहे 30 EC 1 ते 1.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये आपण वापरायचंय. हे कधी वापरावं तर त्याचा फोटो या ठिकाणी मी दाखवलेला आहे. आपण पेरणी केली, ही सरीवारंभावरती आपण पेरणी केलेली आहे, खत टाकलेलं आहे, पेरणी केलेली आहे आणि बघा त्या ठिकाणी पेरणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण जाऊ शकत नाही, समजा ओलं असतं, पण तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशीच आपल्याला या प्री इमर्जन्सी फवारणी करणं गरजेचं आहे. 5व्या दिवशी नंतर मात्र आपण कृपा करून त्याच्यावरती प्री इमर्जन्स जे आहेत अॅट्राझिन अॅट्राटॉप त्याचा वापर करू नये. कारण त्याचे 5व्या दिवसानंतर मका पिकाचे अंकुर दिसत नाहीत आपल्याला, पण ते जमिनीमध्ये त्याचा मोड येत असतो आणि अशा वेळेस जर समजा जर तणनाशक जर मारलं तर ते अंकुर जळून जातात. म्हणून पेरणीनंतर 4थ्या दिवसापर्यंतच आपण या प्री इमर्जन्सचा वापर करावा, अन्यथा मग पोस्ट इमर्जन्सचा वापर करावा. ही एक तंत्रज्ञान आपल्याला उत्पादन वाढीसाठी किंवा खर्चात बचत करण्यासाठी हे एक तंत्रज्ञान मका पिकामध्ये वापरणं हेही एकदम महत्वाचं आहे. मग 1 किंवा 2 जर आपण प्री इमर्जन्स तणनाशक वापरलं, पोस्ट इमर्जन्स तणनाशक वापरलं, त्याच्यानंतर पिकाची वाढ सुरुवातीला हळूहळू होते, पण त्यानंतर लगेच एखादी कोळपणी दिली किंवा गवत जर कमी असेल तर कोळपणी गेली तरी चालेल किंवा थोडंसं जास्त गवत असेल तर मग खुरपणी एखादी जर केली, मग पिकाची वाढ जोमाने वाढते आणि जसं पीक वाढतं मग ऑटोमॅटिक तणांचाही प्रादुर्भाव त्या ठिकाणी कमी होतो. तर अशा प्रकारे म्हणजे ही परिस्थितीनुसार आपण प्री इमर्जन्स पोस्ट इमर्जन्स वापरल्यानंतर कोळपणी करायची की नाही किंवा खुरपणी करायची हा थोडासा त्या परिस्थितीनुसार हा निर्णय घ्यायचा आहे. आणि सपाट वाफ्यावर मग मात्र जर आता ही सरीवारंभावरचं आहे, जर सपाट वाफ्यावर जर आपण जर पेरणी केली असेल तर मात्र आपण त्यात कोळपणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण कोळपणी जर केली तर तणांचाही प्रादुर्भाव कमी होतो आणि त्याचबरोबर जे वाढलेलं धाट असतं त्याला भर लागते आणि मग कणीस लागल्यानंतर ते धाट पडत नाही, वाऱ्याने पडत नाही, म्हणून त्याला भर देण्यासाठी आपण कोळपणी करणं ही अत्यंत
गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये आंतरमशागतीचा वापर करून हे पीक आपलं तणविरहित ठेवू शकतो. आणि जर आता बघा तो कळपणी केल्यानंतर पीक कशा प्रकारे दिसते त्याचा हा फोटो मी या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे. मग पीक जोमाने वाढतं आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान काय होतं, कधी कधी की पावसाचा ताण पडतो किंवा पाऊस थांबतो, कधी कधी ड्राय स्पेल पडतो. सुरुवातीला चांगला पाऊस पडतो, नंतर मोठा 15-15-20-20 दिवस ड्राय स्पेल पडतो. मग अशा वेळेस आपल्याला पावसाच्या पाण्याचा जर ताण पडला तर आपल्याला पाणी व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे. पिकाच्या ज्या 4 अवस्था आहेत, जी अवस्था रोप अवस्था 25 ते 30 दिवसांनी येते, दुसरी अवस्था तुरा बाहेर पडताना अवस्था असते, ही 45 ते 50 दिवसांनी असते. तिसरी अवस्था फुलोऱ्याची असते, जी 60 ते 65 दिवसांनी येते. आणि चौथी अवस्था जी दाणे भरण्याची असते, जी 75 ते 80 दिवसांनी येते. या अवस्थेमध्ये पिकाला ताण पडता कामा नये. म्हणून या 4 अवस्थेमध्ये पिकास पाणी देणं, संरक्षित पाण्याची सोय करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणून या 4ही अवस्थेमध्ये पिकाला ताण पडणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेणं, शेतकरी बंधूंनी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. याचबरोबर ही सर्व व्यवस्थापन आपण केलेली आहे, परंतु काही नैसर्गिक व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपल्याला खर्चातही कमी बचत होईल आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल. की जसं पक्षी थांबे, आपण एका एकरसाठी 10 पक्षी थांबे शेतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, आता काय झालेलं आहे की बांधावरची झाडं बऱ्याचशा वेळेस आपण काढून टाकतो, वेगवेगळी कारणं असते. परंतु पक्षी जर थांबले तर पक्षी त्याच्यावर जे किडी आणि आळी त्या वेचून खातात, त्याच्यामुळं साहजिकच त्याला आपल्याला फायदा होतो. म्हणून मध्यभागी आपण वेगवेगळी अशी 10 पक्षी थांबे प्रति एकर मध्ये आपण त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी करावी. आपल्याला मध्ये मध्ये एका एकरसाठी 4 कामगंध सापळ्याचा वापर करावा आणि नेपियर गवताचाही त्या ठिकाणी ट्रॅप पीक म्हणून जर मका पिकाच्या बाउंड्रीवर जर वापर केला तरी आपल्याला आळीचं प्रादुर्भाव किंवा प्रमाण हे कमी आढळून येतं. याचबरोबर पीक ज्यावेळेस फुलोरावस्थेमध्ये असेल त्यावेळेस आपल्याला मका पिकावरती बोरॉन 25 ग्रॅम याची फवारणी घेणं हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पीक 30 दिवसाचे असताना आणि 45 दिवस असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं फुले मायक्रोन्युट्रियंट ग्रेड 2 चं फुले मायक्रोन्युट्रियंट जे आहे ते शेतकरी बंधूंनी वापरणं हे अत्यंत महत्वाची बाब आहे. म्हणजे हे सुद्धा एक महत्वाचं तंत्र झालेलं आहे की 100 ग्रॅम दाण्यांचं वजन वाढण्यासाठी आपल्याला महात्मा फुले कृषी विद्यापीठ विकसित केलेलं फुले मायक्रोन ग्रेड 2 चं फुले मायक्रोन्युट्रियंट मका पिकाच्या 30 दिवस लागवडीनंतर 30 दिवसांनी आणि 45 दिवसांनी अशी 2 वेळास त्याची फवारणी या मका पिकावरती घेणं हे अधिक उत्पादनासाठी शेतकरी बंधूंना हे गरजेचं आहे. याचबरोबर मका पिकामध्ये आपण ही झाली उत्पादन वाढीची तंत्रज्ञान, पण याचबरोबर आपण मका पिकामध्ये आंतरपिकही घेऊ शकतो की जसं ज्याच्यामध्ये उडीद आहे, मूग आहे, चवळी आहे, सोयाबीन आहे, भाजीपाला पिकही आपण त्याच्यामध्ये आंतरपिकं ही मका पिकामध्ये आपण घेऊ शकतो. ही अशी वेगवेगळी भुईमूग, भाजीपाला पिकं, सोयाबीन सारखी पिकं ही आंतरपिकं ही मका पिकामध्ये आपण शिफारशीत ही केलेली आहे. या प्रकारे आपण जर उत्पादन जर घेतलं तर निश्चितच आपली उत्पादकता ही मोठ्या प्रमाणात वाढेल. मका पिकावरती तसं जर बघितलं तर जी महत्वाची 1-2-3च रोग आहेत, जसं की फुलोऱ्यापूर्वीचा खोड कुजव्या किंवा टर्सिकम पर्णकरपा, मेडिस्पर्म करपा ही महत्वाची आहे. आणि रोगामध्ये जर विचार केला तर खोडकीड, अमेरिकन लष्करी आळी, कणसे पोखरणारी आळी ही महत्वाची आहे. परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालू वर्षी 2024 ची जी काही आपली 52वी जॉईंट अॅग्रोस्कोप बैठक झाली अकोला येथे, त्या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने टर्सिकम पर्णकरपा रोगाचं व्यवस्थापन करण्यासाठी चालू वर्षी आपण शिफारस दिलेली. या मका पिकावरील टर्सिकम पर्णकरपा रोगाचे व्यवस्थापन करण्यासाठी किंवा अधिक उत्पादन देण्यासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ज्यावेळेस आपल्याला या रोगाची लक्षणे दिसतात त्यावेळेस संयुक्त बुरशीनाशक अझोक्सिट्रोबिन 18.2 आणि सायप्रोकोनोझॉल 7.3 EC 10 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाणी किंवा अझोक्सिट्रोबिन 18.2% आणि डायफेनोक्विनोझोल 11.4 EC 10 मिलीलीटर प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणामध्ये फवारणी करण्याची शिफारस ही चालू वर्षी टर्सिकम रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीत केलेली आहे. हा रब्बीमध्येच हा जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो, अन्यथा हा जास्त याचा प्रादुर्भाव दिसून येत नाही.
किडीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की महत्वाची कीड म्हणजे अमेरिकन रसकिळी आहे. जी अमेरिकन रसकिळी अशी जसं चित्रामध्ये दाखवलं अशी पुंजक्यामध्ये अंडे घालीत असती आणि ती कुठल्याही स्टेज तिची विष्ठा अशी त्या पोंग्यामध्ये किंवा वाढणाऱ्या याच्यामध्ये सोडत असते आणि मग ती कुठल्याही स्टेजमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण पान खाते किंवा कणीस खाते. ही जी लष्करी आळी आहे ही अशा प्रकारे लष्करी आळी दिसते. की लष्करी आळी कशी ओळखायची की जिच्या तोंडावरती उलटा वाय आकार असतो, संपूर्ण इथून तिथून अशा 2 समांतर लाईन असतात आणि सर्वात शेवटचा जो तिचा पृष्ठभाग असतो त्या ठिकाणी गडद काळ्या रंगाचे असे बरोबर चौकोनी आकार असलेले 4 ठिपके असतात. यावरून आपण अमेरिकन लष्करी आळी ओळखू शकतो. तर ही लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली आहे की लष्करी आळीच्या नियंत्रणासाठी स्पिनोट्रम 11.7 SC ही 10 लिटर पाण्यातून प्रादुर्भाव दिसून येताच 15 दिवसाच्या अंतराने 2 फवार करण्याची शिफारस धान्य उत्पादनासाठी घेण्यात येणाऱ्या मका पिकासाठी करण्यात येत आहे. अशा प्रकारे जर आपण मका पिकाची जर त्रिसूत्री जर वापरली म्हणजे पेरणीची योग्य वेळ, पेरणीचं योग्य बियाणं, योग्य अंतर आणि समतोल खताचा वापर, गरज पडल्यास पाणी व्यवस्थापन, हे जर आपण जर मका पिकामध्ये योग्य प्रकारे जर वापरलं तर आपल्याला एकरी 25 ते 30 क्विंटलच्या पुढे मक्याचं उत्पादन नक्कीच येईल. आणि त्यासाठी ही त्रिसूत्री मका पिकामध्ये वापरणं, ही उत्पादन वाढीसाठी वापरणं ही एकदम आवश्यक अशी बाब आहे आणि यालाच आपण मका पिकाचं व्यवस्थापन असं यालाच आपण मका पिकाचं व्यवस्थापन असं म्हणतो. आज धन्यवाद शेतकरी बंधूंनो. आज या ठिकाणी मला आयोजक आमचे विभागीय विस्तार केंद्र पुण्याचे आयोजक डॉक्टर सोमनाथ माने, डॉक्टर मुन्नाल आजोतीकर, डॉक्टर विकास भालराव, डॉक्टर सुनील जोगदंडे यांनी या ठिकाणी मला जी संधी दिली त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनरेबल कुलगुरू सर, दिवार सर, डीन सर आणि स्वर्गीय ज्येष्ठता पुणे या सर्व मार्गदर्शकांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आपले जे काही प्रश्न असतील आपण ते मला या ठिकाणी विचारू शकता. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. प्रश्न काही असतील तर विचारू शकतात उपस्थित. त्यामुळे मी शेवटच्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाकडं, शेवटच्या भागाकडे कार्यक्रमाच्या वळतो सर. आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विभागीय विस्तार केंद्र कृषी महाविद्यालय पुणे तसेच कृषी विभाग महाराष्ट्र शासन व किसान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जो खरीप पिके उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यातील आजचा 6वा दिवस आणि प्रशिक्षणाचं 7वं सत्र पश्चिम महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्रातीलही अत्यंत महत्वाचं असणारं मका पीक, त्या पिकाच्या उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल आपल्याला आमचे वरिष्ठ स्नेही मित्र डॉक्टर सुनील कराड सर, मका पैदासकार, मका सुधार प्रकल्प, कसबा बावडा, कोल्हापूर यांनी खरीप हंगामातील मका लागवड तंत्रज्ञान याबद्दल अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे. यामध्ये मका पिकाचं महत्व, पोषण मूल्य, नवीन वाण, पूर्व मशागत, हंगाम, पेरणी, त्याचप्रमाणे आंतरमशागत, तण नियंत्रण, कीड नियंत्रण आणि कुठली त्रिसूत्री आपण अवलंबल्यानंतर मका उत्पादन भरघोस मिळू शकतं, ह्याचं त्यांनी अतिशय आटोपशीर पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. सर, निश्चितच सर्व उपस्थित शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.
तरी मी विभागीय विस्तार केंद्राच्या वतीने, कृषी विभागाच्या वतीने व किसान पुणे यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानतो सर. धन्यवाद. धन्यवाद. त्याचप्रमाणे सर्वप्रथम मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू, आमच्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय डॉक्टर प्रशांत कुमार पाटील सर यांचे देखील या कार्यक्रमाच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर श्रीमंत रणपिसे सर, संचालक संशोधन डॉक्टर सुनील गोरंटीवार सर आणि पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर सुनील मासळकर सर नेहमीच आमच्या पाठीशी असतात, मार्गदर्शन मदत करत असतात. तरी मी यांचे पण या प्रसंगी आभार व्यक्त करतो. विभागीय विस्तार केंद्र पुणेचे विस्तार कृषी विद्यावेत्ता व देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर सोमनाथ माने सर यांच्या प्रती देखील मी इथं धन्यवाद देतो. या कार्यक्रमाच्या आयोजनातील आमचे भागीदार महाराष्ट्र शासन कृषी विभाग व किसान पुणे यांच्या प्रती देखील आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. माझे दोन्ही सहकारी डॉक्टर विकास भालेराव व डॉक्टर सुनील जोगदंड यांच्या प्रती देखील मी इथं आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे शेतकरी बंधू व भगिनी जे या प्रसंगी इथं उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक मी आभार आणि आयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी उद्या 4 वाजता मका पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन याविषयी डॉक्टर विवेक शिंदे, वनस्पती रोगशास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वित मका सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांचे मार्गदर्शन असणार आहे. त्याला देखील त्या व्याख्यानाचा मार्गदर्शनाचा देखील सर्वांनी लाभ घ्यावा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद, आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. 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 थँक्यू सो मच सर.